मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. खरं तर आपण मराठीत ओ-टी-टीवर विविध प्रकारच्या सीरीज बघतो. उत्तमोत्तम कंटेंट जो आहे, तो मराठीतला ओ-टी-टीवर बघायला मिळतोय. आणखी एक नवा कंटेंट आलेला आहे आणि तो अर्थात तुम्हाला थक्क करेल, अवाक करेल आणि त्याच सीरीजच्या निमित्तानं आज आपण गप्पा मारणार आहोत पुष्कर राज आणि आदिनाथ सोबत. खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. म्हणजे हे पोस्टर, ट्रेलर बघितल्यानंतर उत्सुकता आम्हाला निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय-काय फीडबॅक्स मिळाले? मला सगळ्यात आधी ते सांगा. फीडबॅक्स आता फीडबॅक मिळतील आता. मिळतील आम्ही एक्झॅक्टली. आम्ही आम्ही थांबतोय. तुझा आता हा फीडबॅक आहे, की पोस्टर आणि हे बघून उत्सुकता निर्माण झाली. हो. आता आमचा पहिला हे उत्सुकता निर्माण करणं असंच आहे आणि खरं तर सीझनच्या शेवटी सुद्धा उत्सुकताच निर्माण व्हावी, की अजून कधी येतंय? पुढचा सीझन कधी येतोय? असा एक्झॅक्टली. हा आमचा सगळ्यात फेव्हरेट फीडबॅक असेल. हां. पण डिटेक्टिव्ह धनंजय या मालिकेतनं आम्ही दोघं पहिल्यांदा एकत्र काम करतोय. खूप कोलॅबोरेशन्स एकत्र येतात. तर रंगा सर डिरेक्टर आणि मी ॲक्टर म्हणून पहिल्यांदा काम करतोय. हो. गिरीश राइट. जोशी रायटर आणि मी ॲक्टर म्हणून पहिल्यांदा काम करतोय. आय थिंक इंडियन मॅजिक आहे आणि स्टोरी टेलर्स नुक नुक पण पहिल्यांदा पहिल्यांदा एकत्र एकत्र कोलॅबोरेट काम करतोय. करतोय. येस. सो अशी नवीन-नवीन हे आहे. तर या सगळ्यात धनंजय आणि छोटू यांची काय केमिस्ट्री आहे राइट. आणि रहस्य या या केसचं रहस्य हे कसे उलगडत जातात, कोणाचे काय यू-एस-पीज आहेत, काही स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, हे हं. उलगडत आय थिंक जाईल आणि उत्सुकता जर निर्माण झाली असेल प्रेक्षकात आणि जे आम्हाला फीडबॅक तशा अर्थाने मिळतात, की ट्रेलर बघून मिळतात. ते 1 मेला. आदित्य तुला काय म्हणजे हे सगळं बघून फीडबॅक्स मिळाले आतापर्यंत काय-काय प्रतिक्रिया मिळतात? सोशल मीडियाच्या माध्यमातूनही असेल. नाही, खूप इंटरेस्टिंग वाटतंय सगळ्यांना. कारण मुळात मराठीत हा जॉनर खूप वर्षांनी किंवा बऱ्याच काळाने येतोय. बऱ्याच काळाने येतंय. येस. आणि म्हणजे आपल्या 100 डेज इट वॉज नॉट अ डिटेक्टिव्ह दिस थिंग. इट वॉज हां. मोर ऑफ अ कॅट अँड माऊस हो. ड्रामा. राइट. पण मला असं वाटतं की आपल्या आपल्या लहानपणी कमांडर किंवा मग 100 हे पोलीस ड्रामाच ते होतं पण ना? पोलीस ड्रामाच पोलीस होते. ड्रामा. पण त्यानंतर तसे ड्रामा मराठीत आपण बघितले नाही, नाहीच आहेत. मला आठवत नाही. मी खूप सकाळपासून आज विचार करतोय, की हां. एक्झॅक्टली डिटेक्टिव्ह म्हणजे काय? गुप्तहेर का? गुप्तहेर असं असलं गुप्तहेर स्पाय असं ॲक्चुअली डिटेक्टिव्ह, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असलेल्या याच्यातलं काय शेवटचं मी बघितलेलं. तर मला निखिल महाजनची पुणे 52 ही फिल्म आठवते, करेक्ट. हं. आवडते. पण त्याच्यानंतर त्याच्या अलीकडे मी असं काही बघितल्याचं मला आठवत नाहीये. हं. असेलही मराठीमध्ये. त्यामुळे इट वॉज अ व्हेरी डिफरंट टेक. पण यांचं डिफरंट टेक आणि व्हेरी इंटरेस्टिंगली इंडियन मॅजिक आयचीच फिल्म होती ती पुणे भावानं. करेक्ट. तर तो येस. एक युनिकनेस आहे या विषयाला धरून आणि हं. या गोष्टीला धरून आणि अर्थात ह्या लेखकांची पुण्याई आहे. बाबुराव अर्नाळकर हे खूप मोठं नाव आहे आपल्या साहित्यातलं. ज्यांनी 40 ते 70 हा काळ खूप गाजवला होता आणि तेव्हा आणि आजही त्यातले काही त्याचा फॅन बेस अजूनही आहे जिवंत. आणि त्या काळात त्यांचे अनेक डिटेक्टिव्ह कॅरेक्टर्स गाजले होते. त्यातल्या सगळ्यात गाजलेलं कॅरेक्टर म्हणजे डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू. राइट. आणि ते पात्र, ते कॅरेक्टर घेऊन आम्ही त्याची पुण्याई पण घेऊन आम्ही येतो आहोत. बाबुराव अर्नाळकरांच्या पुस्तकांचे राइट्स घेऊन आम्ही त्यांचं सगळ्यात गाजलेलं पुस्तक रहस्य जाल, हं. ह्या पुस्तकावरून इन्स्पायर होऊन गिरीश जोशी हे जे लेखक आहेत ह्या वेब सीरीजचे, त्यांनी ही गोष्ट आजच्या काळात मांडली आहे. मग त्या काळातली गोष्ट, फक्त त्या काळातली कॅरेक्टर्स धनंजय, छोटू आणि ती जी केस आहे रहस्य राइट. जालमधली, ती केस त्यांनी त्याचं रूपांतर आजच्या काळात केलेलं आहे. आणि त्याला खूप सुंदर पद्धतीनं श्रीरंग गोडबोले यांनी मांडलेलं आहे ह्या वेब सीरीजमध्ये आणि त्यांनी डिरेक्ट केली आहे ही वेब सीरीज. तर एक खूप सुंदर टीम एकत्र आली आहे. अर्जुन सोरटे यांनी ह्याचं सिनेमॅटोग्राफी केली आहे. मग शुभम भट राइट. हा एक म्हणजे ए.आर. रेहमान ह्यांच्यासोबत तो अनेक वर्ष काम करतोय. त्यांचा अरेंजर आहे. तर तो आत्ता कुठे इंडिपेंडंट म्युझिक कंपोजरची कामं करतो आहे आणि त्यांनी ह्याचा स्कोर डिझाइन केलाय, साउंड हं. डिझाइन केलं, आपलं म्युझिक म्युझिक केलं. कंपोज केलंय. आणि असे सगळे टॅलेंटेड लोकं आहेत या टीममध्ये. आणि पुष्कराज चिरपुटकर. माझा नंतरचा प्रश्न तोच आहे. लाईव्हली असं छान सेटवर वातावरण मला वाटतं तुला जाणवलं असेल आदिनाथ, खूप खूप पुष्कराज असल्यामुळे. पुष्करराज लाईव्हली आम्ही खूप धमाल केली आणि आम्ही सगळ्यात धमाल केली. सगळ्यात आमचं लाईव्हलीपणा ठेवला म्हणजे आमचे सगळ्यात तरुण व्यक्ती आमच्या सेटवरती ती म्हणजे श्रीरंग श्रीरंग गोडबोले. गोडबोले.
जे सतत त्यांचे जे किस्से साठी असायचे किंवा जोक्स असायच्या आणि कमाल म्हणजे ही इज अ ते अमेझिंग पर्सन टू वर्क विथ. वाह! नाही, प्रश्नच नाही. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं प्रेरणा, की माझ्यामुळे असं लाईव्हलीनेस वगैरे होतं. पण ॲक्चुअली हे फक्त स्क्रीनवर होतं. मी अदरवाईज आम्ही आता हे डिस्कस करत होतो आणि त्याच्यात इट वॉज ऑल्वेज रंगा सर. म्हणजे अ, मी इतका हसतो आणि मी खूप कमी वेळा असं होतं, की काही जोक्स मला म्हणजे सम जोक्स क्रॅक मी अप वगैरे असं. आणि कधी टेक चालू असताना मी हसतो स्वतःच्या एक उगाचच असं एक त्या लूप लागतो मला हसण्याचा. पण तुला हसवणं कठीण असेल ना? का मला कुठून हसणे मी कठीण आहे म्हणजे याचं कारण माझं सेन्स ह्युमर. ऑफ ह्युमर असं नाहीये. हां. त्याच्यामुळे असं नाही. बट मी एक वाटत नसलो तरी खूप अत्यंत पोकर फेस ह्युमर आहे ह्याचा. हां. म्हणजे सपोज आम्ही गप्पा मारतो आणि काहीतरी जोक झाला तर तो एवढाच असतो पुष्कर. पण मी रंगराराव सोबत त्याला बघतो आणि हे एवढं असंच असताना होतं. पहिल्यांदा हो बघितलं. आणि ॲक्चुअली तसं आहे. कारण मला ॲक्चुअली तसं आहे आणि मला असं होतं, की नॉट बिकॉज इज अ डिरेक्टर. म्हणजे मी इतके असे डिरेक्टर वगैरे पण त्यांना पण मी असं काही नाही, की मी तो डिरेक्टर आहे म्हणून मग मी हसायलाच पाहिजे. आपलं पण हे असतं ना बॉसच्या विनोदावर हसायलाच लागतं वगैरे. असं माझं काही नसतं. ते कारण ते ते चालू आहे ना ते हां. ते कुठले रील? ट्रेंड आहे ना तो. इट इज व्हेरी तसं तू केलंयस का पृथ्वीराज? म्हणजे मी खरं आहे मी कधी हसू येत नाहीये त्या जोकवर, पण आपल्याला हसावं लागणार आहे कारण जवळची व्यक्ती आहे. नाही, मी नाही केलंय आणि त्याचा मी खूप वेळा हे पण झालं म्हणजे इट हॅज ऑफेंडेड पीपल ऑल्सो. म्हणजे खूप माझ्या जवळचे मित्र त्याच्यामुळे दुरावले सुद्धा गेलेत, की "अरे काय आहे? मग हसत का नाही? एवढं काय?" वगैरे. एक किस्सा सांगतो. दिल दोस्ती दुनियादारी या सीरियलच्या वेळी जेव्हा आम्हाला पार्टीज वगैरे अटेंड करायला लागायचे किंवा हो. प्रीमियर्स अटेंड करायला हं. लागायचे वगैरे. तर मी इतका सोशली ऑकवर्ड आहे आणि इतका मला अजिबात आवडत नाही मी लोकांच्यात असणं, की मी असा असायचो तिकडे पण असा चेहरा असायचा माझा. तर एक दिवस असा एकदम विनोद लोईकर इथपर्यंत आला म्हणजे आमचे डिरेक्टर आमचे अच्छा. आणि असं इथपर्यंत कानाच्या इथे आला आणि म्हटलं की ऐक ना मागे बॉम्ब पडले असा चेहरा नको करू ना जरा ऍटलिस्ट एक स्माईल तरी ठेव ना स्मित हास्य तरी. तेव्हापासून मी व्हेरी कॉन्शियसली हॅलो तुम्हाला हॅलो हॅलो हे कसं आहे वगैरे बरं. कसं आहे, असं करायला लागलो. बट या सगळ्यामध्ये ऍक्च्युली श्रीरंग गोडबोले आणि ते आणि ही नोज इट सो वेल की असं की त्यांचं एकही जोक मी पाडलेलं नाही. म्हणजे की मी उचलूनच धरलंय. हां. मी त्याचे असं व्हायचं आमच्या सेटवर, हां. की एक एक असतं ना, की म्हणजे आता जसं आता नावं घ्यायची एक एक ह्याच्यातलं, की आता आमच्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत बऱ्याचशा ह्याच्यामध्ये द मोस्ट नोटोरियस वॉज अमेय वाघ. लाइक मी ज्या हां. प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. कारण बरं. अमेय वाघ कंटिन्युअसली बडबड किंवा काहीतरी एंटरटेन करणे की काहीतरी त्याचा सीन सीरियस असल्याशिवाय तो कसं शांत बसत नाही वगैरे असं, की त्याला की थांब, थांब, थांब आणि ही इज ॲक्चुअली हिलेरियस आणि तो विल कीप द सेट व्हेरी लाईव्हली. राइट. जे तू जे म्हणलीस तसं वगैरे. तर तसं रंगा सरांना त्यांच्या असिस्टंटला सांगायला लागायचं, की "सर प्लीज हा जोक नको दाखवा आत्ता. आता सीन अच्छा. करूया. अच्छा. आता तर आपण आता सीन करूया सीन ना. करूया सर प्लीज प्लीज." कारण रंगा सर अरे किस्सा किस्सा सुरू व्हायचा. त्याच्यावरनं मग ते मी सांगतो तो वगैरे असं सुरू व्हायचं. तर हे गंमत व्हायचं आणि मला लिटरली इट वॉज व्हेरी डिफिकल्ट कारण मी इतका हसत बसायचो आणि मग मला एकदम सीन सीरियस सर काय झालं असेल हो?" वगैरे असं असं सीन की म्हणजे खाली एक डेड बॉडी पडली आणि आम्ही त्याच्याकडे आणि तसे बघतोय. सीन्स म्हणजे जाणवतात ना ट्रेलर आणि ह्याच्यामधनं, की तुमचे जरा गंभीर आणि सीन्स मोठ्या आहेत प्रमाणात. हां. आहेत म्हणजे गंभीर त्यांचं रंगाराचा ह्युमर इतका नॉनस्टॉप असतो, की की सपोज आम्ही काही सजेशन जर दिलं, विचारलं, "असं करूया का?" तर ते डायरेक्ट नाही, नाही सांगणार. हं. ते असा काहीतरी जोक मारतील ज्यावरून आपण परत तो कधीच तो कधी सजेशन आयुष्यात विचारणारच नाही पुन्हा. पण ए, आदित्य तू काय एक्सप्लोर करू पाहतो? तू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी छान-छान कामं करतोयस. ओ-टी-टीवरही येतंय हे असं काहीतरी करतो. काय काय वाटतंय तुला? काय-काय एक्सप्लोर करायचंय आणि काय-काय गोष्टी तुला जाणवतायत ही गॉड सगळी कामं करताना? काही नाही काम करत राहायचं यार आणि म्हणजे जे येईल वाटेला ते करत राहायचं. प्रयत्न आपण पेरणी करत पेरणी राहायची. कुदळ घेऊन नांगरत राहायचं, नांगरत पेरणी राहायचं, करत पेरणी राहायची. करत राहायची. जेव्हा पाऊस पडेल, पडेल. नाही काय आहे, सगळीकडे तेच आहे. सध्या आता ते असं आहे, की माझ्या आयुष्यात तेच झालंय, की चिक्कूच्या बिया लावल्यात, आंब्याची कोई लावल्यात किंवा अजून काही ऊसाचं लावलेलं आहे वगैरे असं झालेलं आहे आणि
नेहमीच अनपेक्षित काहीतरी झालंय, की आता चिकूची वाट बघत असताना अचानक आंबा झालाय. चल ठीक आहे, आता आंबा खाऊया वगैरे असं एक झालेलं, की एक वेगळंच काहीतरी करेक्ट असं प्रोजेक्ट होतं. सुरू होताना सो बट आणि बऱ्याचदा असं होतं की अचानक सगळेच सगळे येतात. फळं एकत्र येतात. चिकू संपे आता काय करायचं? जेव्हा वर्षानुवर्ष आपण बसलो असतो आणि कुठलंच पीक नाही यार, दुष्काळ आहे आणि अचानक सगळे पीक सगळ्या गोष्टी अचानक सगळी एकत्र फळं सगळ्या लागली गोष्टी झाडाला. एकत्र येतात, की मग तारखांचा घोळ, हा. मग सगळ्या गोष्टी आता कुठली पण पुष्कळ तू पण म्हणजे नाटक आणि या सगळ्या गोष्टी असतील, पण चित्रपटांच्या माध्यमातून की ओ-टी-टी आम्ही कधी-कधी हिंदीतही बघतो, तू अशी काहीतरी इंटरेस्टिंग कामं घेऊन येतोस. मी आता मला दिग्दर्शन करायचं आहे. यावर्षी मी ते सुरुवात केलेली आहे आणि हे आय थिंक आय एम जस्ट मॅनिफेस्टिंग ऑल्सो आणि आय एम सेइंग इट अलाउड ऑल द टाइम बिकॉज आय रिअली वॉन्ट टू डू इट. कारण मी मुळात इथे आलो होतो, की आता 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 लोकांना असं वाटतं, की हां, प्रत्येक अभिनेत्याला दिग्दर्शक व्हायचं बरं का, म्हणजे तू पण दिग्दर्शनात चाललेस का वगैरे असं. तर तसं नाही, तर मी ॲक्चुअली आलो दिग्दर्शन करण्यासाठी आणि 8 वर्षांच्या स्ट्रगलनंतर मला दिल दोस्ती दुनियादारी सारखी मालिका मिळाली. तर ते एकदा झाल्यानंतर मग मला कामं येत गेली. ॲक्टिंग इज अ प्रिव्हिलेज जॉब. म्हणजे तसं सगळ्या काय गोष्टींमध्ये म्हणजे सगळे जे रोल्स आहेत इन 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 मेकिंग अ फिल्म किंवा अ सीरियल, त्याच्यामध्ये ॲक्टर्स जॉब इज द मोस्ट प्रिव्हिलेज जॉब. त्याचं सगळ्यात छान जॉब असतं, की मस्त वाटतं, की तो ग्लॅमरस असतो. त्याचे इंटरव्ह्यूज घेतले जातात. आता खरं तर इथे श्रीरंग गोडबोले आणि गिरीश जोशी बसायला पाहिजेत आणि त्यांच्या हे व्हायला पाहिजे. पण वी आर द फेसेस. पण मग मला मागच्या 2 वर्षात असं झालं, की ओके दिग्दर्शन तर करायचंय, पण मला आता सगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करून बघायचंय. अच्छा. मला करायचंय, की सगळ्या ॲक्टर्स काय करतात ते एक्झॅक्टली काय बघतात, माझ्याकडे कसं बघतात लोक वगैरे. कारण खूप इंटरेस्टिंगली खूप कमी लोकं माझ्यातली सीरियस बाजू ओळखू शकतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की कॉमेडी आणि आय एम दिस थिंग आय एम ब्लेस्ड. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, की एक सेन्स ऑफ ह्युमर आलाय माझ्याकडे कुठल्यातरी जेनेटिकली. तर ते आहे. पण पोकर फेस लाइक आय सेड, की आय एम नॉट एक्सप्रेसिव्ह अबाउट दॅट ह्युमर. लाइक काहीतरी खूप काहीतरी करून हे करतो. त्यामुळे खूप असं सो फॉर मी जे ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हवा येऊ द्यामध्ये जे करतात ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. लोकांना वाटतं, की अरे हा काय ही कॉमेडी करू शकेल. नाही, आय एम नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन. आय नीड द कॅमेरा टू बी हिअर फॉर माय ह्युमर टू बी नोटिस्ड. तर ते ह्याच्यातलं मग मला असं वाटलं, की वेगवेगळे जॉनर्स आणि आता पण मला आता असं वेगळं वाटतं, की वेगवेगळ्या गोष्टी मला करायला मिळाल्या. म्हणजे तिघीसारखा पिक्चर आता जो आला होता त्याच्यामध्ये माझी ग्रे शेड असलेली भूमिका होती. छोटीशी भूमिका होती, पण अत्यंत हे आणि मी खूप ऋणी आहे जी विशाख काळे आणि निखिल महाजन, सुहृद गोडबोले या लोकांचा, की त्यांना काहीतरी म्हणजे असे खूप कमी लोक आहेत ज्यांना असं काहीतरी ग्रे काहीतरी आहे माझ्या कॅरेक्टरमध्ये असं सापडलंय. आणि अनफॉर्च्युनेटली अशी सीरियस कामं जी मी केलेली आहेत ती बाहेर नाही आली आहेत. सो या ते मी सगळं शोधू बघतो. त्यामुळे या तू दिग्दर्शनाचा उल्लेख केला तर आदिनाथने दिग्दर्शनात पदार्पण केलं आणि इतकं छान त्याच्यातनं कंटेंट निघाला तर तू 100% आदिनाथ तुला आता पुन्हा एक दिग्दर्शनात आणखीन काही चालू आहे, लिखाण चालू आहे येस. आणि होईल जेव्हा आय एम ती प्रिटी मच शुअर त्याची त्याची वेळ येईल. त्याची पेरणी चालू आहे. वेळ चालू आहे. ते होईल. पण महाराष्ट्र दिन आहे आणि तुम्ही दोघंही विविध ठिकाणी म्हणजे हिंदीतही छान पद्धतीनं काम करत असतात. मराठी म्हणून तिथेही प्रेझेंट होत असताना काय भावना असते किंवा त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे, मराठी भाषा तुमच्यासाठी काय मॅटर करते? आपण तसं काही विचार नाही करत भाषेचा हे करताना. आपण आपलं काम करत राहायचं असतं. ते बेसिकली आता भाषेची पण मर्यादा राहिली नाही कुठे. आणि आज इनफॅक्ट आत्ताच आम्ही म्हणत होतो, की हो. मराठी कलाकार खूप मोठ्या संख्येत वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांचा ठसा उमटवतायत. खरं. पॅन इंडिया. दिग्दर्शक असो किंवा निर्माता असो किंवा नट असो, सगळे खूप म्हणजे आत्ता सई ताम्हणकर असेल किंवा तिघी पण त्यांची फिल्म आता खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये लोकांनी पण बघितली आहे. आत्ता चिन्मय मांडलेकर खूप मोठी फिल्म त्यांनी आत्ता केली. हो. इन्स्पेक्टर झेंडे. आता अजून एक गव्हर्नर नावाची फिल्म गव्हर्नरची करतोय, अनाऊन्स केली आहे. सो आय थिंक हळूहळू आपण आपला ऑडियन्स बेस वाढवत चाललोय. मराठी सिनेमा आणि मराठी टॅलेंट हे त्यांचा बेस क्रिएट करतात हळूहळू. हळूहळू लोकांना मराठी टॅलेंट बघायची सवय होऊन जाईल आणि मग तो एक दिवस येईल जेव्हा सगळ्या भाषांमधली लोकं मराठी टॅलेंटला पॅन इंडिया बघतील. सो वेटिंग फॉर दॅट डे. प्रत्येक भाषेत खूप जास्त साहित्य असतं. खूप
काळापासून काही लिखाण केलं गेलेलं असतं, काही बनवलं गेलेलं असतं वगैरे. तसं मराठी भाषेमध्ये अत्यंत समृद्ध साहित्य आहे करेक्ट. आणि ते साहित्य मला त्याच्याबद्दल मला अ, गर्व किंवा अभिमान नाहीये. मला प्रचंड मी स्वतःला काय म्हणतात भाग्यवान समजतो, की मी मराठी कुटुंबात जन्म घेतला. याचं कारण मला मराठी नाटकं बघता आली खूप. मला मराठी नाटकं बघता येतात. मला मराठी साहित्य वाचता येतं. मला मराठी भाषा बोलता येते. मला मराठीतल्या चित्रपटांचं मला मराठी कथा किंवा साहित्यामधल्या काही गोष्टी त्यातले बारकावे कळतात. मला जसं पु. ल. देशपांडेंचं वाचायला आवडतं, तसंच चिंतर खानोलकरांचं आवडतं, आरती प्रभूंचं आवडतं, बाबा बोरकरांचं जसं आवडतं, तसंच नामदेव ढसाळांचं आवडतं. ह्या अशी खूप समृद्ध परंपरा आपल्याकडे आहे. संगीत नाटकाची परंपरा आहे आणि या सगळ्याचा या सगळ्यामुळे मला म्हणजे या भाषेवर त्यामुळे माझं प्रेम आहे आणि ह्या गोष्टीची दखल पूर्ण भारताने घेतलेली आहे. करेक्ट. हिंदीमधले लोक जेव्हा मराठी लोकांना कास्ट करतात, जेव्हा ते मराठी लोकांबरोबर काम करतात, तेव्हा त्यांना माहिती असतं, की आपण जरा ह्यांच्यापेक्षा 2 पाऊल मागे आहोत बरं का. कारण ह्यांना जास्त कळतंय बरं का. कारण ह्यांचं चूक म्हणजे मराठी कलाकारांबद्दल खूप अत्यंत त्यांना मग थिएटर चांगलं नाटकामुळे चांगलं ट्रीट करतात. खूप रिस्पेक्टफुली ट्रीट करतात मराठी कलाकारांना हिंदी लोक. याचं कारण असं आहे, की आपली ही सगळी परंपरा हे आपण केलंय नाही, तर आधीच्या लोकांनी करून ठेवलंय म्हणून आम्हाला हे भाग्य मिळतंय. तर त्या भाग्याचा उपयोग पण केला गेला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर अजून कसं समृद्ध करता येईल या भाषेला किंवा आपण जर हिंदी करत असू, तर आपलं नाव कसं चांगलं ठेवता येईल, राखता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतंय आणि जे बरेच म्हणजे आदिनाथ सारखे लोक आहेत ह्यांनी जे उल्लेख केले सई ताम्हणकर असेल किंवा नागराज मंजुळे असतील किंवा असे अनेक दिग्गज लोक आहेत जे ही परंपरा घेऊन जातात. नक्कीच. खूप छान उत्तर दिलं याचं तू. धन्यवाद. पण आदिनाथ आता तू रामायण ही आम्हाला त्याचीही उत्सुकता आहे. तू सगळ्यात. त्याच्यातही छान भूमिका केलेली आहेस. तर आम्हाला अर्थात त्याच्याबद्दल जास्त फार काही रिव्हील नाही करत. पण तुझा तो अनुभवही थोडासा शेअर केलास तर? खूप भारी अनुभव होता. हं. म्हणजे म्हणजे आता कसं होतं ना, आपण जेव्हा इतक्या मोठ्या स्केलवर किंवा इतक्या मोठ्या स्केलवर जेव्हा काम करतो, तेव्हा एक पर्स्पेक्टिव्ह बदलतो. म्हणजे 83 असेल. हो. 83 माझा एक पहिला मोठा हिंदी सिनेमा होता. Yeah. तेव्हा 2019 मध्ये आम्ही शूट केला. इतक्या मोठ्या स्केलवरती आपण स्वप्न बघू शकतो. आपण हे पॉसिबल आहे. हे जेव्हा आपल्याला असं वाटतं, की हे आपण इथपर्यंत पोहोचलोय, तर आपण अजून पुढे जाऊ शकतो, ह्याचं हिम्मत करू शकतो. राइट. बऱ्याचदा काय होतं, खूप मर्यादा असतात आपल्याला, आपल्या बजेट्समुळे, आपल्या ह्याच्यामुळे, टाईममुळे. पण जेव्हा आपण ते अनुभवतो ना, जेव्हा आपण तिकडे जातो पलीकडे, तेव्हा आपली विचार करण्याची एक शक्ती वाढते, एक ॲम्बिशन वाढतं हं. आणि ते नेटवर्किंग वाढतं. सेम थिंग म्हणजे 2016 83 करायच्या आधी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं केव्हा झालं माहिती आहे, जेव्हा मी कॅन्स फिल्म फेस्टिवलला गेलेलो हो. राइट. 2016 मध्ये. आणि मी तेव्हा तिथे तेव्हा पाणी हा सिनेमा मला बनवायचा होता, ही कल्पना सुचली होती आणि नुकतं मी तेव्हा सगळी जुळवाजुळव करत होतो. नितीन दीक्षितला भेटलो होतो. नितीन आणि आमचा रिसर्च चालू होता आणि मला ते माझं स्वप्न होतं, की ते इंटरनॅशनल प्रोजेक्ट मला करायचं आहे. कारण तो विषय मला असं वाटलं, की आहे त्याला इंटरनॅशनल स्कोप. आणि मी फ्लायर्स बनवले होते आणि मी तिथे कॅन्सला मला समित कक्कड एकदा कुठेतरी भेटला आणि तो बोलला, की "आधी यू शुड गो टू कॅन्स." आणि अचानक तो किडा माझ्या डोक्यात घुसला, की बघून येऊयात. कारण इट इज द मेक्का ऑफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल. तो समुद्र आहे तिकडे. अख्ख्या जगाची सगळी एंटरटेनमेंट इंडस्ट्री तिकडे, इट्स द मेल्टिंग पॉट. आणि मी तिथे जेव्हा गेलो ना, तेव्हा म्हणजे आय वॉज लाइक अ बेबी इन अ टॉय स्टोअर. कारण सगळे होते रे तिकडे. म्हणजे मार्टिन स्कॉर्सेसी, गेम ऑफ थ्रोन्सचे सगळे मेकर्स, हे सगळे आजूबाजूला वावरत होते. वाह! आणि मी त्यांच्या पवेलियन्समध्ये जाऊन आय वॉज एबल टू टॉक विथ ऑल दीज पीपल. आणि वुडी ॲलन बिडन मस्त काही आजूबाजूला फिरत होते रे माणसं.
इट जस्ट चेंजेस युअर कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह की पर्स्पेक्टिव्ह. राइट. आपण करू शकतो. आणि त्याने खूप फरक पडतो मला असं वाटतं. नॉट जस्ट ॲज अ मेकर बट ॲज अ ह्युमन बिंग ऑल्सो. एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. कोलॅबोरेशन काय असतं हे हं. आपल्याला कळतं. कोलॅबोरेशनचं महत्त्व आपल्याला कळतं. सो तेच मला आता रामायणच्या वेळेस झालंय, की भारतातली सगळ्यात मोठी हं. फिल्म आहे ही. म्हणजे तिचा पण. त्याचा जो स्केल आहे त्याचा प्रोडक्शनचा, त्याचं जे डिटेलिंग होतं म्हणजे चित्रकूटचा त्यांनी सेट लावला होता. जिथे तो भरत मिलाप हं. घडतो. तर मी आता फार डिटेल सांगू नाही शकणार आत्ता ऑफिशियली सॉरी. बट हॅन्स झिमर आणि ए.आर. रेहमान एकत्र म्युझिक करतायत म्हणजे इमॅजिन करा. कमालीचं बरं ते. माझे मित्र मला हं. म्हणतायत मला सगळ्यात भारी माझ्या मित्रांची रिॲक्शन आवडली, की मी त्यांना सांगितलं, की न्यूजमध्ये त्यांना जेव्हा कळलं, की ए.आर. रेहमान आणि हॅन्स झिमर एकत्र मिळून हं. म्युझिक करतायत. डूड हॅन्स झिमर तुझे देख के म्युझिक बनाएगा सोच. बट किती छान. इट्स अमेझिंग ना. इव्हन फॉर नमित मल्होत्रा सारखा निर्माता त्यांनी हे इतकं मोठं धाडस ते करतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक माणूस इतकं मोठं धाडस करू शकतो. इज अन इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ इट अस. इज अन इन्स्पिरेशन ना. एक राइट. आणि माणूस कॅन आम्ही चेंज द चुकावलं. फेट ऑफ द इंडियन इंडस्ट्री यार विथ दिस फिल्म वर्क्स. स्काय इज द लिमिट फॉर ॲब्सोल्युटली. इंडियन कंटेंट. ॲब्सोल्युटली. आणि तुला त्या चित्रपटात बघण्यासाठी आम्ही देखील खूप दॅट आय एम उत्सुक आहोत. ब्लेस्ड की आय एम अ पण पार्ट ऑफ इट. जाता-जाता अर्थात डिटेक्टिव्ह धनंजयबद्दल तू काय डिटेक्टिव्ह बनून काय एक्सप्लोर केलं तर थोडक्यात जर सांगशील? डिटेक्टिव्ह बनून मी काय एक्सप्लोर केलं, ते तुम्हाला झी5 वर सीरीजमध्ये. 1 मे पासून दिसेलच. डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू मराठी झी5 वर 1 मेला म्हणून आम्ही दोघं आलो. आम्ही आलो ती हं. केस सॉल्व्ह करायला. पण 1 मेला आमची वेब ओह! सीरीज येते हं. वाह! डिटेक्टिव्ह बरं. धनंजय. ती नक्की बघा. वाह! इथला इथला थोडा परिणाम इथे झालेला दिसतोय. मला छान वाटलं क्विकली या गप्पा मारून आणि धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा या सीरीजसाठी दोघांनाही.